ती मंडळी होती. आम्ही एक रात्र मीटिंग केली. मी म्हणलं बाबाचं नारळ द्या मला, मी काम सुरू करतो, मला पैशाची गरज, नारळ द्यावं. मी रात्रभर उठलो, मला नारळ दिलं नाही. दुसरा कोणतरी औरंगाबादचा कॉन्ट्रॅक्टर त्याला 75 का 80 लाखाला बटरेसिंग कामाचं त्याला टेंडर दिलं. 7 लाख त्याला ॲडव्हान्स दिली. बाबानं ते आलं, ते नव्हते बघितले, ते काय पण आहे त्याला फुटिंग सापडलं नाही. सगळे खोलून बघितलं, फुटिंग त्याला एकही सापडले नाही. ज्यावेळेस आम्ही आलो, इंजिनियर साहेब असतील, भाऊ असतील, निकाडे साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी ते लेबर लावून बघितलं. सगळ्या फुटिंगा दिसल्या खाली, मोठ्या मोठ्या ह्याच्या फुटिंगा. आम्ही सांगितलं आता हे मजबूत काम आहे, याच्यावर करायला काही अडचण नाही, ग्राउटिंग करून आपण वरी करूया, बीम वगैरे टाकून याच्यावर काम चालू करूया. ही बाबाची देण. ज्या कॉन्ट्रॅक्टरनं फसून 75 लाखाला मागितलं होतं, 7 लाख घेऊन तिकडेच गेलाय तो. आणि ती बाबानं परत आपल्याच हातून करायची होती सेवा. बाबाचाच एक सेवक म्हणून, बाबाचा भक्त म्हणून, भक्ताकडूनच करून घ्यायचं होतं काम म्हणून बाबाने आपल्याला ते फुटिंग दाखवल्या, मजबूती दाखवली, त्याच्यावर रोड सुंदर मंदिर झालं. आणि किती फक्त मजुरीमध्ये लेबरची आणि मिस्त्रीची फक्त 7 लाख, ज्याला ॲडव्हान्स दिला 7 लाख, तेवढा ते कळस उभा टाकला. ही बाबाची देण, म्हणजे बाबा करून घेतात. आता सांगितलं, आता भाऊने सांगितलं की माफी मागितली, मी एवढा मोठा नाही, सगळ्या भक्ताच्या पुढे एक पिल्लू आहे, बाबाने दिलेली सेवा आहे. मला एवढं सांगायचं आहे. आता मधल्या काळात हे बीमचं काम चालू, शिखराचं काम चालू, हे कामगार आता खूप हल्ली अवघड झाले. पूर्वीच्या काळात मी स्वतः काम करायचं खूप चांगलं होतं. आता कामगाराच्या घरी जाऊन त्याला गाडी घेऊन टाकावं लागते, त्याच्या मनावर सगळं पुरवावं लागते. आता इथं कधी कधी बाबाचा प्रसाद शिळा खावा लागते, पण ते आपल्याला जाणीव आहे, त्याला काय जाणीव आहे त्याची? हा प्रसाद शिळा आहे म्हणजे अमृत आहे, त्याच्या लक्षात गोष्टी आहेत. असे काही अडचणी किरकोळ असतील, पगाराचे असतील, किरकोळ कारकोळ असे सळवत आहेत. पण त्याच्यामुळे दुर्लक्ष झालं. आणि आता हे दोन्ही कामं वरचं आहे ते काम चालू करायचे. बाबाच्या आशीर्वादानं दोन्ही मुलं इंजिनियर झाले, मुलगी सुद्धा MSc BEd झाले. आणि बाबाच्या आशीर्वाद खूप चांगला आहे. राहिलेले कामं उर्वरित करणार आहे. पण मी आता 2-4 महिने इकडे दुर्लक्ष केलं. मी इतका अडचणीत आलो म्हणजे 10-15 कामं चालू ठप्प. कुठले 25 लाख असतील, 10 लाख असतील, कुठंच येईल. बाबाने हे ब्रेक लावले. म्हणून सगळ्यांना आपण जाणीव ठेवा, मी सुद्धा जाणीव ठेवा, बाबा माफ करा. आणि काम सुरुवात